मीरा भाईंदरमधील वाढत्या पाणी टंचाईच्या प्रश्नावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज अनोखे आंदोलन छेडले। प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी विविध देवी देवतांचे वेश परिधान करत महानगरपालिका मुख्यालयासमोर जोरदार निदर्शने केली। मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी पाण्याच्या प्रश्नावर प्रशासनाचे अपयश अधोरेखित करत जे प्रशासनाला शक्य झाले नाही ते करण्यासाठी आता देवांनाच अवतार घ्यावा लागेल असा उपरोधिक टोला लगावला। दरम्यान शहरातील पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करावा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिलाय। कसं पाणी मिळतं सांगा तुम्ही। म्हणून मला काय माहिती बघा, गेल्या टायमाला मी नाणेगाव साहेबांना सांगितलेलं प्रत्येक लॉज मध्ये ना तुम्ही चेक करा, सगळे डमी कनेक्शन त्या ठिकाणी आलेले। आमचा आरोप आहे या ठिकाणी। आज तुम्ही म्हणजे विचार करा, ग्रीन कोर्ट क्लब मध्ये आता ऍक्च्युअली मीटिंग आहे, ते काम करा। दुसरा विषय असा आहे साहेब, दुसरा विषय असा आहे, तुम्ही सीआरझेडचा विषय करताय। या ठिकाणी सीआरझेड मध्ये दिवसांदिवस या ठिकाणी झोपडपट्टी वाढते। सीआरझेड डिपार्टमेंट तेव्हा काय करतो, तुम्हाला परमिशन देण्यासाठी पाण्यासाठी तुम्हाला परमिशन घ्यायला लागते तुम्हाला नगरपालिकेला। आणि या सीआर झोनमध्ये लोक तुमच्याकडे किती शिष्टमंडळ येऊन गेले, साहेब सीआर झोनमध्ये काम चालू आहे, काम चालू आहे, त्याच्यावर कुठली ऍक्शन नाही। पण सीआर झोन येवा तेव्हा कुठे असते हा विषय आहे ना शेवटी। आणि साहेब सीआर झोनचा विषय तुम्ही समजा परमिशन काढला, हे जो सीआरडीचे विषय सांगतात हे आपला उटन आणि आपला मीरा भाईंदरची विषय नाही रे बाबा। सीआरडी पालघरचा आहे। हो साहेब, सीआर झोन आहे की नाही सांगा मला। का सीआर झोन इकडे वेगळा त्याला नोटिफिकेशन इकडे आहे की नाही ना। आपण काय बोलतो, मला हेच बोलायचं, जर पाण्यासारखा ज्वलंत प्रश्न जर ते सीआर झोन जर नाटक करत असतील परमिशन देण्यासाठी, मग इथे त्यांचा दुर्लक्ष का, हा आमचा विषय लक्षात घ्या। मुदेची बाहेर ना जाताना ठीक आहे आपला, त्यामुळे मी स्वतः प्रयत्न आपला हे ऍडव्होकेट जनरल दिले पण प्रयत्न करू। तुम्ही जसं सांगितले लोचमध्ये जे परवानगी नाही आहे तो आता ऍक्च्युअली मीटिंगमध्ये मुद्दे ठेवून घ्या आणि त्याचं करून नंतर यादी पण घ्या की कोण कोण जे आहे त्यांचं साहेब सगळं माहिती आहे अधिकाऱ्यांना, हे तुमचं सगळं माहिती। मी माझे मित्र आहेत ते, त्यांना मागे पण आमचं सगळं बोलणं झालेलं, विचारा प्रत्येक टायमाला। आणि साहेब काय माहिती आहे तुम्हाला, जेवढे आता तुम्ही जेवढे डायलॉग बोललात ना हे फोटो फ्रेम वाले लक्षात घ्या। आमच्या प्रत्येक आयुक्त आम्हाला हेच बोलतो, आम्हाला लॉलीपॉप गाजर, आम्हाला लॉलीपॉप आणि गाजर आम्हाला डायजेस्ट होत नाही। आणि तुम्ही जे बोललात ना माझे कसं, तुम्ही आयएस ऑफिसर आहात, ह्याच्या अगोदर नॉन आयएस होते बरोबर। टेक्निकल नॉलेज तुम्ही आयएस म्हणजे तुमची एक जबाबदारी आहे, तुमची एक पात्रता आहे, तुमची एक लेवल आहे, तुम्ही अभ्यास करू शकता। माझं तुम्ही जसं बोलला तर तुमच्या कार्यकाळामध्ये हे मिळावं ही आमची पण इच्छा आहे। फक्त साहेब लॉ अँड ऑर्डर कुठेतरी पालन व्हावं, अधिकारी तुमचे फॉलो करत नाही, त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला मी सांगतो, हे आमदार आणि खासदार टेक्निकल नाहीयेत लक्षात घ्या। त्या पाप त्यांच्या डोक्यावर येतं लक्षात घ्या। पुन्हा अधिकारी सक्षम नसल्यामुळे, अधिकारी कुठलेही कार्यरत नसल्यामुळे अधिकारी काय करतात, आमदारचा फोन आला साहेब ते असं नाही असं आहे, असं नाही असं आहे, मग ते आमदार त्याचे डायलॉग करणार नागरिकांवर। आमदार आणि खासदारांची दिशाभूल करतायत हे अधिकारी, माझा जाहीर आरोप आहे। त्यामुळे अधिकाऱ्यांना तुम्ही साहेब काउन्सिलिंग करा, इथे क्लासेस घ्या की जे जनहिताचे जे प्रश्न असतील, रोड गटार वीज काय असेल त्याच्यावर ताबडतोब कुठेतरी इम्प्लिमेंटेशन व्हावं। कारण डायलॉग मध्ये कोण करतो, आमदार करतो लोकांच्या समोर, हे लोक नाही करत। पापाचे धनी कोण ते, आता आमच्या मनामध्ये काय तुमच्यावरच रोष आहे ना। तुम्ही मला अगोदर काय बोला साहेब 10 माणसाचं नाही ना, 10 माणसाचं आमचं सिस्टम म्हणून सगळं येणार या ठिकाणी। काय असतं याच्यामध्ये साहेब, पापाची धनी तुम्ही, तुमचे अधिकारी सक्षम नाही। तुमच्या अधिकाऱ्यांना मी मागे मग तुम्हाला पत्र दिलेलं, सगळ्यांना साहेब घड्याळ द्या लोकेशन सगळं। हे अधिकारी दुपारी कुठे जातात ना, तुम्ही मला सांगत असाल ना, मी तुम्हाला देतो लोकेशन। आपला अधिकारीचे जो मी तुम्हाला देतो लोकेशन, कुठे जातात ना। ग्रीन कोर्ट क्लब मध्ये कुणाचे रूम बुक असतात ना, माझ्याकडे रेकॉर्ड आहे ग्रीन कोर्ट क्लब मध्ये। फक्त संध्याकाळी जायचं, पोट बदली करायची आणि सर्दी कोणा निघायचं, मला जायचं। कारण कसे कुठे ना करून साहेब पाण्याचा विषय गंभीर आहे लक्षात घ्या। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो, आम्हाला कुठली हाऊस नाही, आम्हाला कुठलं स्टंटबाजी करायची नाही। माणसं तकलीफ म्हणून यांना त्रास द्यायला लागला लक्षात घ्या, असा विषय। पाणीचा शॉर्टेज आहे, नवीन बिल्डिंगला सीसी कसं भेटतो आणि त्याला पाणी कुठे, विदाउट सीसीच्या साहेब बिल्डिंगला पाणी विदाउट सीसीच्या लोबीला पाणी कसं भेटतं। आता हे शटडाऊन लागतं साहेब, शटडाऊन लागतं, पाणी देतात, फोन केला पैसे देऊन पाणी देतात साहेब। त्यांचं पहिलं पाणी काढून रवी ग्रुप साहेबांचं नाव देतो, त्यांना क्लास घ्या। कसं आहे हे कनेक्शन घेतले सांगताय ठीक आहे, पण त्या